रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मुळाची या मुळे दुःखे वाढती सकळे मुळाची या मुळे दुःखे वाढती सकळे योगियांचा धर्म ऐसा योगियांचा धर्म ऐसा योगियांचा धर्म नव्हे वाढवा विश्रम नव्हे वाढवाश्रम नव्हे वाढवाश्रम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळे मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळे ऐसा योगी यांचा धर्म नव्हे वाढवावा श्रम नकळे आवडी काय नेणो कैसी घडी नकळे आवडी काय नेणो कैसी घडी ऐसा योगी यांचा धर्म नव्हे वाढवावा श्रम तुका म्हणे थिते दुःख पाववावे चित्ते ऐसा योगी यांचा धर्म नव्हे वाढवावा श्रम जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 861 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज एक वेगळा नवीन अलौकिक फारसा आपल्या श्रवणात नसलेला पण साधकाच्या दृष्टीनं साधकाच्या साधनेच्या वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला ठाऊक आहे काय की भगवंताकडे जाण्याकरता 4 मार्ग आहेत योग मार्ग आहे भक्ती मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे कर्म मार्ग आहे अजून काही असतील असू देत हे सगळे मार्ग आहेत हे सगळे मार्ग सिझनेबल मार्ग आहेत कधी चालतात कधी नाही चालत कधी चालतात कधी नाही चालत सगळा खुलासा करणार नाही पण कलियुगात विशेष न चालणारे मार्ग आहेत हे बद्रीनारायणाला आपण जातो पण कधी जातो उन्हाळ्यात अक्षय तृतीयेनंतर जातो ना का बरं तर अन्य वेळेला तिथे सगळं बर्फ पडलेलं असतं मंदिर बंद असतं जाण्याला प्रवेश नसतो जाता येत नाही त्रास होतो जिवंत राहण्याची शक्यता कमी असते नाही का तो मार्ग चालत नाही त्यावेळेला
मग म्हणे आता बर्फ वितळला, तर मार्ग मोकळा झाला, मंदिर उघडलं, चलो, अशी गोष्ट होती. त्याप्रमाणे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्या नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. ह्या 2 चरणात तुकाराम महाराजांनी खुलासा हा केला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. या वाटा कोणत्या? याच आत्ता सांगितलेल्या वाटा आहेत, कर्म, योग, ज्ञान वगैरे वगैरे. या वाटा क्षीण झाल्यात, म्हणजे या वाटेनं आता जाता येत नाही. त्याचं कारण एक आयुष्य अल्प आहे. त्याचं कारण आहे माणसाचं अन्नमय प्राण असल्यामुळे माणसाला शक्ती कमी आहे. माणसं जास्त कलीच्या प्रभावामुळे विषयासक्त झाल्यामुळे त्यांना इंद्रिय आवरत नाहीत. त्यांना जेवण आणि झोप या वाचून काहीच करता येत नाही. असे अनेक कारण आहेत, अनेक कारणे. बुद्धिमांद्य अशा प्रकारचं आहे, विषयासक्ती आहे, चित्ताची चंचलता आहे, अधिकारी गुरु मिळण्याची शक्यता नाही, अशी गोष्ट आहे. एकांतवास नीट मिळत नाही, सगळेच कारण आहेत ते. म्हणून कली न घडे साधन. आणि यात भक्तिपंथ फक्त सोपा आहे. तर भक्तिपंथाच्या सोपेपणाची पुष्टी करण्याकरता अन्य मार्गाच्या अवघडपणाचं लक्षण सांगण्याची संतांची पद्धत आहे. लक्षात आलं? भक्तिपंथाचं सोपेपण स्पष्ट करण्याकरता, त्याला पुष्टी देण्याकरता अन्य मार्गाचं अवघडपण सांगणं आवश्यक आहे, अशी गोष्ट आहे. आणि आवश्यक आहे म्हणजे काही नसलेलं सांगतात असं मी बोलत नाही, असलेलंच सांगतात. अवघडच आहे ते. इतर युगात सुद्धा ते इंद्रिय आवरावीच लागतात, मनाला मुरड घालावीच लागते, प्राणायाम करावाच लागतो. यम नियम आसन या प्राणायाम हे योगाला करावेच लागतात. ज्ञानाला साधन चतुष्ट संपन्नत्व कमवावंच लागतं. कर्माला विधिनिषेधाचं बारीक ज्ञान असलंच पाहिजे आणि त्याकरता भयंकर कष्टही करावे लागतात. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून योगाचं अवघडपण आहे. आणि योगाच्या अवघडपणाच्या सापेक्षत्वानं भक्तीचं सोपेपण किती आहे, सुंदर अशा प्रकारचं सोपेपण आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मुळाची ये मुळी, मुळाची या मुळे दुःख वाढवावे, मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळे. हे काय आहे मुळाची यामुळे? ऐसा योगियाचा धर्म हे जर पद नसतं तर सगळ्या अभंगात काय सांगितलं काहीच कळायला मार्ग नव्हता. न कळे आवडीन काय नेणो कैसी घडी, तुका म्हणे थिते दुःख पावायचे ते काय कोणाला माहिती. पण योग्यांचा धर्म म्हणजे योग्यांचा स्वभाव, योग्यांची क्रिया, योग्यांची साधना ही अशी आहे की ती लाभ नंतर देते पण कष्ट आधी खूप वाढवते. तर मुळाची यामुळे, मुळाची यामुळे म्हणजे काय? मूळ शब्दाचा अर्थ जिथून सुरुवात होती ते, आणि मुळे या शब्दाचा अर्थ कारणानं, त्या कारणे. मुळे म्हणजे कारणे आणि मूळ म्हणजे मूळच. दोन्ही अर्थ दोन शब्दाला, एक शब्द दोनदा आला ना तर दोन वेगळे वेगळे अर्थ आहेत. तर मुळाच्या कारणानं दुःख त्या ठिकाणी वाढविलं जातं, दुःख वाढतात मुळाच्या कारणानं. म्हणजे काय? तर असं आहे की योग आचरण करताना शेवटी योगाला समाधी लागते. त्यात सविकल्प, निर्विकल्प, संप्रज्ञात, असंप्रज्ञात वगैरे आहेत फरक त्याला, पण आपण शेवटची समाधी घेऊ. निर्विकल्प समाधी, समाधी लागली. समाधी सुखाचीच आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. आपल्याला स्वतःला पूर्ण विसरणं आणि एका सुखाच्या अनुभवात आपण गडून जाणं, आपणच आपल्याला कळत नाही असं होणं, सुखाच्या याच्यात गडून जाणं, समाधी म्हणून. सम्यक आधी विस्तार नको होता, पण अशा प्रकारची समाधी सुखाची आहे, सुखाचा अनुभव आहे त्यात. पण तो सुखाचा अनुभव घेण्याकरता त्याच्या बदल्यात आधी किती दुःख सोसावं लागतं ही भानगड आहे.
तर समाधीचं क्रम असा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, 8 अंग आहे. तर 8वं समाधी अंग प्राप्त करण्याकरता 7व्या अंगाची साधना झाली पाहिजे. म्हणजे काय? ध्यान आहे. समाधीच्या अगोदर ध्यान आहे. ध्यान लागणं सोपं आहे का सांगा तुम्ही? एकदम ध्यान भगवंताचं लागत नाही. हां, सांगा पंढरी राया काय करू अशी, का रूप ध्यानासी न ये तुझे. तुझं रूप ध्यानात येतच नाही. गुरुजींनी सांगितलेलं असतं की महेशाचं स्मरण करा, आणि आपण करायला लागलं तर महिषाचं स्मरण होतं. अशी गोष्ट होती. म्हैस येते आपल्या डोक्यात. ध्यान लागत नाही ना. मग ध्यान लागायचा प्रयत्न केला पाहिजे. बरं, ध्यान लागण्याकरता धारणा आहे. धारणा म्हणजे काय? आपल्याला जे ध्यान लागावं असं आपल्याला वाटत असेल ते आपल्या चित्तात नेहमी नेहमी मधनं निरनिराळ्या प्रकाराने बारकाव्याने आणण्याची, धारण करण्याची प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस करावी लागते. शीर्षासन करायचं एखाद्याला, एखादा करतो, एखादा भिंतीला पाय टेकून करतो, काहीतरी करतो, हात करतो, काही उशी घेतो, काहीतरी करतो. पण जो करतो तोही पहिल्यांदा एकदम स्थिर नाही होत. एक दुसरा सेकंद थांबतो की लगेच पडतो. मग परत प्रॅक्टिस करता 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 वर्ष 2 वर्षाने पाहिलं तर अर्धा तास शीर्षासनात स्थिर माणूस. हे कशाचं कारण आहे? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचं लक्षण आहे. त्याप्रमाणे ध्यानाचा अभ्यास केल्याशिवाय समाधी लागणार नाही ना. आणि ध्यान लागण्याकरता, ध्यान स्थिर होण्याकरता, शीर्षासनासारखं ध्यान अर्धा तास 1 तास स्थिर होण्याकरता धारणेचा अभ्यास करावा लागतो. धारणा, त्याच्यातही क्लेश आहेत. धारणेचं मूळ काय? धारणेचं मूळ आहे प्रत्याहार. बरं का? धारणेचं मूळ प्रत्याहार. प्रत्याहार जसं ध्यानाशिवाय समाधी लागत नाही, धारणेशिवाय ध्यान होत नाही, तसं प्रत्याहाराशिवाय धारणा होत नाही. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रिये सैरा पदार्थी, जे ज्ञानेश्वरी नेहमी वाचणारे असतील त्यांच्या लक्षात येईल. इंद्रिये सदा पदार्थी रिगता विटाळली होती, ते प्रत्याहार तीर्थी न्हाणिली की. सैरापद इंद्रिये जी सुसाट सुटतात विषयाकडे, मनाला बुद्धीला चंचल करून आणि त्याचा सगळा विध्वंस करून टाकतात, त्यांना योग बी काही करू देत नाही, वियोग घडवतात इंद्रिये. त्या इंद्रियाला प्रत्याहार करायचा म्हणजे विषयाकडे जाऊ द्यायचं नाही. चालली की परत आणायचं. ओढाळ गाईला जसं आपण वळवून आणतो त्याप्रमाणे चालली की परत आणायचं. याला प्रत्याहार म्हणतात. आणि प्रत्याहाराच्या साधनेनं इंद्रिये विषयाकडे जाऊन परत येऊ लागली, मग कमी कमी जाऊ लागली, मग क्वचित जाऊ लागली, आणि मग जाऊच न लागली तर ती अंतःकरण स्थिर होतात. आणि इंद्रियांची स्थिती अंतःकरणात झाल्याशिवाय धारणा जमत नाही. मग इंद्रियाला आवरणं ही सोपी गोष्ट आहे का? कष्ट नाही का? दुःख नाही का? माऊलींनी त्याला दृष्टांत दिलेत. कसं दुःख होतं इंद्रियाला आवरताना योगी पुरुषाला, ज्ञानी पुरुषाला? जे सारसाही विघडता होय ओहावुनी वत्स काढिता, ना भणंग जवळीचा भाणयावरुनी, माये पुढोनी माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का तुटत उदक तुटता मीना. 3-4 दृष्टांत सांगितले. काय? सारस पक्षाच्या नरमादीचा विघड केल्यानंतर, ताटातूट केल्यानंतर त्यांना काय गुलाबजामू खाल्ल्यासारखं सुख होतं का? नाही, प्राणांत दुःख होतं. सारसाई विघडता. गाईला सोडलेलं वासरू अर्धवट गवळी आखडतो त्यावेळेला ते त्याला आशीर्वाद देतं का? तुझं कल्याण हो जन्मोजन्मी, असं म्हणतं का ते? नाही, त्याला दुःख. ओहावनी वत्स काढिता. 3 दिवसाचा उपवासी भणंग भिकारी ताटावर बसला, त्याला खिदाडून उठून लावलं, चल जाऊ, तुझा कुठं निमंत्रण आहे म्हणून. तो आशीर्वाद देऊन जाईल का शाप देऊन जाईल का तळतळ करून जाईल? सांगा. ह्या 3 लोकांना कसं दुःख होतं. पण यांच्यापेक्षा दुःख माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक.
वय झालं 7-8-10 वर्ष झाले लग्न होऊन, नंतर मूल होईना, काहीतरी नवसायस करून झालं आणि झाल्यानंतर 5व्या दिवशी हिरवं पिळवं पडलं आणि मरून गेलं. आई पेढे वाटेल का? आईला प्राणांत होता, आकांत होतो आईचा. हे इतके 4 दृष्टांत देऊनही माऊलींना कमी वाटले आणि शेवटचा दिला, हो एका तुटता उदक तुटता मीना. माशाचा आणि पाण्याचा विरह झाल्यावर त्याला काय होतं? हे सगळे बाकीचे जगतात तरी भणंग जगतो बरं का, भणंग जगतो. त्याच्यानंतर तो सारस पक्षी जगतात, ते वासरू पण जगतं, भणंगही जगतो आणि आई पण जगते मूल गेल्यावर, पण मासा जगत नाही महाराज. इतकं दुःख तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीरविराग साहत. मग समाधी करता समाधी करता ध्यान साधावं, ध्यानाकरता साधना साधावी आणि ध्यानाकरता जो प्रत्याहार करायचा त्या प्रत्याहारात हे दुःख आहे. हे दुःख आहे प्रत्याहारात. ते दुःख प्रत्याहाराच्या आधी प्राणायाम आहे. आपल्याला कसे श्वास फुतकारे टाकायची सवय लागलेली असते, किती खायचं, काही पळायचं, कुठेही काय करायचं नाही. प्राणावर नियंत्रण ठेवणं, जीव कसावीस होतो आत. प्राणायामाशिवाय प्रत्याहार होत नाही. आसनाशिवाय प्राणायाम होत नाही. आसनाची सिद्धी 3 तास एका अवस्थेत कुठल्याही शरीराच्या अवयवाला कळ न लागता आपल्याला बसता यावं, त्याला आसन म्हणतात. आणि या 3 तासात कळ न लागता बसायचे. तर हे कशा करता? त्या शरीराला विसरण्याचा अभ्यास करण्याकरता त्याला आसन म्हणतात. शरीराला विसरण्याचा अभ्यास करायचा आणि मग प्राणावर लक्ष ठेवायचं. मग प्राण मंद मंद करायचा, त्याच्यावर लक्ष ठेवून त्या रेचक कुंभक वगैरे त्या ठिकाणी करून, आणि तो प्राण हृदयामध्ये स्थिर करायचा. म्हणजे प्राणायाम प्रत्याहार हे किती अवघड आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं धारणा ध्यान वगैरे आहे. हे आसन नाही. आणि ते आसन साधण्याकरता यम नियम अशा प्रकारचे जे सांगितलेत, संतोष आस्तेय वगैरे वगैरे वगैरे, तर तिकडं जात नाही आपण. अशा प्रकारची ही साधना आहे. यम नियम आसन प्राणायाम हे सगळे एकाच्या मुळाशी एक, एकाच्या मुळाशी एक, त्याच्या मुळाशी एक, म्हणून मुळाची या मुळे. समाधीच्या मूळ धारणा ध्यान, ध्यानाची मूळ धारणा, धारणाचं मूळ प्रत्याहार, प्रत्याहाराचं मूळ प्राणायाम, प्राणायामाचं आसन, आसनाचे नियम, नियमाचे यम. ही सगळी एकमेकाच्या मुळाशी असलेल्या साधन परंपरेचं अवलंबन करताना, अभ्यास करताना साधकाला काय होतं, योग्याला काय होतं, तर मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळे. सगळं दुःख त्याच्या पदरात येतं. आणि हे दुःख पदरात येत असताना हे दुःख पदरात येतं कसं, तर तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात, ऐसा योगी यांचा धर्म. योग करायचा तर असा धर्म आहे. म्हणजे हा योग सामान्य माणसाला साधत नाही इतकंच सांगायचं आहे. जे कष्टानं करत असतील, जे कष्ट त्यांना मान्यता असतील ते करू दे. तुकाराम महाराज काही अशा समाधीपर्यंत जाणारे योग्याला जाऊ नाही म्हणत की तू हे कशाला केलं रे, तुला कोणी सांगितलं होतं हे करायला, हे इतक्या कष्टाचं कशाला करायचं, तू भक्ती का, असं नाही. करत बिचारे, करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, अशी गोष्ट आहे. थोडं धाडसानं बोलतो. ज्ञानेश्वर माऊली योग्यांची माऊली आहेत, ज्ञानाची आहेत, भक्ताची, सगळंच त्यांच्याकडे आहे. जीवनमुक्त ईश्वर आहेत, ते पुरुषार्थी पुरुष आहेत, सगळं आहे त्यांच्याकडे. पण त्यांनी समाधी घेतलीच ना. मग हा काय ज्ञानोबारायांच्या समाधीसारख्या समाधी घेणाराचा निषेध थोडाच आहे? नाही ना, नाही. मग हा अभंग सांगायचं कारण का पडलं असावं तुकाराम महाराजांना? कशा करता हे केलं? योग हा मार्ग चांगला असताना, त्या मार्गाने लोक जात असताना, योगी वृंदे आडवी आकाशी निघाली, अनुभवाच्या पाऊली धोरण पडला, 6वा अध्याय सगळा वाचा आपण. त्याचा निषेध केल्यासारखं दिसतं. कशा करता? त्याचं एक कारण आहे. एक कारण आहे, शास्त्रकाराचा, ऋषींचा किंवा संतांचं असं निषेधात्मक बोलणं जर आपल्या नीट लक्षात नाही आलं ना,
तर आपलं सगळं बिघडून जातं, सगळं बिघडून जातं. एक कीर्तनकार एकदा एका यज्ञात आले, कीर्तन होतं त्यांचं, यज्ञ चालला होता, सगळे यज्ञाच्या श्रद्धेचे लोक होते. आणि कीर्तनात म्हणले योग यागविद येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दम हे कशाला करता म्हणे. आता काय करावं. तर निषेधात्मक बोलण्याचा नीट उद्देश लक्षात आला पाहिजे, तर ते बोलणं आपल्याला पचवता येतं, नाही तर येत नाही, अशी गोष्ट आहे. इथं काय उत्तर आहे. इथं उत्तर असं याचं की योग सुंदर आहे, चांगला आहे, क्लेश आहेतच त्याच्यात, नाही म्हणता येत नाही, पण ज्याला झेपतं ते करतात, चांगली गोष्ट आहे, करतात. पण ज्याला झेपत नाही आणि जे झेपण्याची शक्यता या काळात नाही, जे कष्ट योगाचे झेपण्याची शक्यता या काळात नाही, इंद्रियांच्या अधीन झालेले लोक आहे. आणि असे माणसं काही योगी पाहून किंवा त्यांच्या संगतीनं किंवा काही पुस्तकं वाचून त्यांना जर मनात ती खुमखुमी भरली की आपण योग करायचा, मग कोणीतरी गुरु गाठला, नाही तर नाही गाठला, मग काहीतरी मनानंच करायला लागले. आणि असं करता करता योग करण्याची योग्यता नसताना आग्रहानं योगाचं साधन करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनी तो प्रयत्न करू नये, कारण त्यांना दुःखाशिवाय दुसरं काही पदरात येणार नाही, लाभ होणार नाही, असा धोका सांगण्यासाठी या अभंगाची योजना आहे. असं आपण चिंतन करावं, आपण चिंतन करावं. साताऱ्याला एकदा एका कथेत असताना एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्याने म्हटलं मी खूप व्याकुळ आहे, खूप व्याकुळ आहे. म्हटलं काय झालं मला सांगा, माझी दुबळ्याची जर शक्ती असली तर मी तुम्हाला मदत करेन, माझी नसली तर माझ्या परिचयातल्या कोणाची असली तर त्यांना मदत करायला सांगेन. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अनुग्रह घेतला आहे आणि त्याप्रमाणे योगाची साधना करतो आहे, पण त्या साधनेत मला मध्येच आतून खूप त्रास व्हायला लागला आहे, त्रास व्हायला लागला, वायू कुपित झाला होता त्यांचा, असं काही होतं, त्रास मला खूप त्रास अशा प्रकारचा व्हायला लागला. तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की असं होतं आहे, तसं होतं आहे, सगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि तर मला उपाय सांगा त्याच्यावरचा, काय करावं. मी म्हटलं की मी क्षमा मागून त्याबद्दलचं अज्ञान प्रगट करतो, मला त्यातलं काहीही येत नाही, काही येत नाही. पण मी तुम्हाला सल्ला देतो की ज्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घेतला तुम्ही त्यांच्याकडेच जा, दुसरीकडे कुठे जाऊ नका. म्हणजे ते नाहीत गेलेत, म्हणजे त्यांच्या परंपरेतले असतील कोणी, तुम्ही शोध करा आणि त्याचा शोध लागण्यासाठी भगवंताला प्रार्थना करा. मी करतो तुमच्यावरची प्रार्थना, तुमच्याऐवजी तुम्ही पण करा, मी पण करतो. आणि त्यांच्या परंपरेतले कोणी असतील तर त्यांच्याकडे जा, त्याच्याशिवाय याचं निराकरण त्या ठिकाणी नाही. अतिसूक्ष्म गोष्टी अशा प्रकारच्या असतात आणि त्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी कराव्या लागतात, अशी गोष्ट आहे. आणि जर आपलं पूर्वीची साधना असली, भगवंताची जर तशी कृपा असली, तर मग मात्र अविचारण ती अंगा घडोची लागे, दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, तिथं सौरसे वेळ जाय बुद्धीच याची योगभ्रष्टाचं लक्षण दिलं आहे 6व्या अध्यायात. त्याला मात्र मग पुढचं कळायला लागतं, किंवा सांगणारे कोणी भेटतात, किंवा ईश्वर त्याची योजना करतो. त्याची जर ईश्वर प्रणिधान नावाचं जर योगशास्त्रातलं तत्त्व अवलंबिलेलं असेल तर ईश्वर त्याला सहाय्य करतो, अशी गोष्ट आहे. म्हणून जर आपल्याला नाही जमलं तर आपला जो आग्रह आहे ना, तो आग्रह आपल्या गळ्याला लागतो, गळ्याला लागतो. आणि ही गोष्ट तुकाराम महाराजांनी जशी सांगितली आहे तशी भगवंतानं सांगितली, ज्ञानोबरायांनी सांगितली. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. 12व्या अध्यायात आरंभच असा केला. काय? अर्जुनाचा प्रश्न आहे 11व्या अध्यायाच्या अनुषंगानं, की निर्गुण निराकार व्यापक विश्वरूप असलेलं त्याच्या ठिकाणी प्रेम ठेव म्हणतोस, सगुणाला हे म्हणतो, असं कधी तसं कधी. तर देवा मला सांग की जे
अक्षर ब्रह्माला किंबहुना निर्गुण निराकाराला झोमणारे आहेत ते, आणि सतत कर्मानं मनानं काया वाचा मनानं तुझ्या सगुणांची सेवा करणारी, त्याच्यातलं तुला कोण मान्य आहे? त्यातला कोण योगयुक्त आहे सांग. भगवंताला खूप आवडला प्रश्न, आणि भगवंतानं पहिला निर्वाळा दिला की मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परवेपेतास्ते मे युक्त मामता. माझ्याकडे चित्त ठेवून माझ्या श्रद्धेनं चित्तपूर्वक जे रात्रंदिवस माझी उपासना करतात त्यांना मी परमयोगयुक्त मानतो. मागे 11व्या अध्यायात तू या सगुणाची तात्पुरती सेवा कर आणि प्रेम तिकडं ठेव, निर्गुणा कर असं सांगितलं. आणि आता निर्गुणाला झोंबणाऱ्यापेक्षा सगुणाची सेवा करणारा मला मान्य असं भगवान म्हणतात. तर त्याचा खुलासा करण्याकरता भगवंतानं असं सांगितलं की 2 गोष्टी आहेत अर्जुना. एक गोष्ट आहे की जो स्वतःच योगादिकांचं आचरण करतो, तो आचरण करतो तोही मला, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहि ते रताः. ते पण अनिर्देश्य काय, ये त्वक्षरम अनिर्देश्य मव्यक्तम पर्युपासते, जे अव्यक्ताला झोंबायला जातात योग मार्गानं ते पण मला प्राप्त होतात, ते मलाच प्राप्त होतात. प्राप्नुवन्ति मामेव, माम एव प्राप्नुवन्ति, मलाच प्राप्त होतात. हे मला प्राप्त होतात सगुणाची भक्ती करणे, ते मलाच प्राप्त होणे याच्यामधला एक इंगित अर्थ असा आहे, बारीक ध्वनित अर्थ असा आहे की ते होऊनच मला प्राप्त होतात. माझी प्राप्ती होण्याकरता ते मला आळवीत नाहीत, माझं सहाय्य घेत नाहीत. स्वतःच्या हिमतीवर ते करतात. ते सगळं माझ्या सहाय्याची त्यांना जरूर नसते, जरूर घेत नाहीत ते. हां, म्हणजे माझं सहाय्य न घेता निर्गुणाला झोंबणारे माझ्यापर्यंत येतात. आत्ता मी म्हणलं की योग करतात ते करू देत, तुकाराम महाराजांना त्यांचं काही नाही आहे. पण ज्याने योग्यता नसताना जे झटायला लागले त्यांना सांगायचं आहे, अशी गोष्ट आहे. तर ते मलाच प्राप्त होतात, पण स्वतःच्या हिमतीवर ते योग करीत असल्यामुळे त्यांना क्लेश खूप होतात. आणि हे जे सगुणाचे भक्त आहेत, सगुणाला भजणारे, त्यांना मी सहाय्य असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत नाहीत, म्हणून त्यांना मी परमयोगयुक्त मानतो. हा भगवंताचा उद्देश आहे, हा उद्देश आहे. तर त्या पद्धतीनं काय अधिकतर क्लेश त्याला आहेत. ते कसे आहेत त्यावर माऊलींनी खूप सुंदर अशा प्रकारचं लिहिलं आहे. सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती विण तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे. सकळ भूतांच्या हिती, भूतांचा हितरूप असलेल्या परमात्म्याच्या मूळ प्राप्तीसाठी ज्यांनी भक्तीशिवाय आसक्ती पसरलेल्या आहेत. कसे शब्द आहेत बघा, काय सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती विण. तर भक्तीच्या इच्छेशिवाय या जगात जे जे काय आहे त्यात सर्वोच्च जे आहे ते मला मिळवायचं आहे, बरं का. सर्वोच्च आहे ते मिळवायचं आहे, पण भक्ती साधनाचा आधार घेतल्याशिवाय असं एवढी त्याच्यात खूबी आहे. भक्ती साधनाचा आधार घेतल्याशिवाय या जगामध्ये भूतमात्राच्या हिताचं म्हणजे मानवी कल्याणाचं सर्वोच्च जे काही आहे, परब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, असं जे आहे त्याच्या ठिकाणी आसक्ती सोडल्यात, पसरल्यात. म्हणजे परमोच्च पद मिळण्याकरता ते ही साधना करतात. पण ते या साधनेनं पहिल्यांदा यातले कष्ट आहेत आत्ता सांगितलेले सगळे घ्या. पण इतके कष्ट केल्यावर सुद्धा ते बिनबोभाट इथून डायरेक्ट गाडीत बसले की तिथं पोचतात असं नाही. डायरेक्ट गाडी नाही आहे त्यांना माझ्या पदापर्यंत येण्याकरता मध्ये फार अडथळे येतात. ते अडथळे दूर करण्याचाही श्रम करावा लागतो त्यांना. हे इथपर्यंत जायचे क्लेश तर आहेच,
म्हणून म्हणला की आसक्ती विण ज्यानं सर्व भूतांचं हितरूप असलेलं परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी भक्तीच्या साधना वाचून ज्यांनी आसक्ती पसरविल्या आहेत, म्हणजे त्यांना तिथं जायचं आहे, त्यांना मध्ये अडवणूक होते. काय? महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे आणि रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडून ठाती. काय काय होतं ते सांगितलं. तर महेंद्रादी पदे, इंद्राची पदं त्यांना वाटवध करतात. वाटवध करतात म्हणजे अडकवतात इंद्रपद मिळवण्यासाठी. इंद्रपद मिळवण्यासाठी जर त्यानं कष्ट अशा प्रकारचं केले, म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी, आणि इंद्रपदात अडकला की तो भोगात अडकली की पुन्हा खाली आला. पुन्हा खाली आलं की ते योग गेला आणि वियोग झाला आणि सगळंच मिटलं, सगळा हे झालं, सगळंच बिघडलं. अशी गोष्ट आहे वाटवधी. आणखी काय? रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पडून ठाती. रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. रिद्धी म्हणजे जे आहे ते पाहिजे ते सगळं खूप मिळणं. सिद्धी म्हणजे आपल्याला जे म्हणावं ते प्राप्त होणं. अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्रकामा, ईशित्व, वशित्व वगैरे अष्टमहासिद्धी आहेत. गौण 10 सिद्धी आहेत. अशा सगळ्या प्राप्त होतात. आणि त्या प्राप्त झाल्या की त्यात माणूस अडकतो. अडकलं की पुढं जाणं संपलं. पुढं जाणं संपलं की मागचं सगळं वाया गेलं. मागचं वाया गेलं, केलेलं वाया गेलं, कष्ट सोसलेले वाया गेले. म्हणजे किती किती वाटवधे. अजून सांगितलं, काम क्रोधादी विलग उठावती अनेक. काम क्रोधादी विलग, काम आणि क्रोध निर्माण होतो. आणि त्या कामामुळे आपण साधन करीत असताना हा माझं पद घेईल म्हणून त्या ठिकाणी इंद्राधिक अप्सरांना पाठवतात. आणि त्या अप्सरा आपल्या सौंदर्याधिकांनी, आपल्या कटाक्षाधिकांनी यांना मोहविण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यात गेला की गेला, कामात गेला, नाही तर क्रोधात गेला. यांनी मला याच्यात प्रतिबंध केला, मग त्यांना जाळून टाकेल. तपश्चर्या असते, योगाचं बळ असतं, अंगी योगाचे होय बल असतं. पण योगाच्या कोणत्याही बळानं दुसऱ्याचा नाश जर आपण केला तर त्या बळाचं झालेलं ते तप काय जे असेल अपूर्व, ते नाहीच होतं, ते जातं. म्हणून सगळीकडून अशा प्रकारच्या अडचणी लागलेल्या आहेत. आणि तुकाराम महाराजांना हेच सांगायचं आहे इथं. पुढे म्हणलं, आणि शून्यशी अंग झुंजवावे की. तिथं कुस्ती खेळावी लागते हो, पण खेळायला दुसरा कोणीच नाही, आपणच आपल्याशी कुस्ती खेळायची. शून्यशी अंग झुंजवावे की. पुढे काय? शून्यशी अंग झुंजवावे की. तहानची पियावी. तहान लागल्यावर पाणी नाही प्यायचं, तहानच प्यायची. भूक लागल्यावर अन्न नाही खायचं, भूकच खायची. अहोरात्री वावेत. कापडाचा दुकानदार गज घेऊन असं मोजतो. पूर्वी लोक वाव मोजायचे. वाव म्हणजे असं इतकं असायचं, या हाताच्या टोकापासून या खांद्यापर्यंत, याला एक वाव म्हणतात. वावी मवावा वारा. आपण जसं असं करून पोहताना एक हात पुढे मागे असं करतो ना, त्याप्रमाणे वाऱ्याचं माप करावं लागतं. वाऱ्याचं माप करायचं, तहान प्यायची, भूक खायची. हे कसं आहे? हे काय आपल्या स्वामीचं काज म्हणून निष्ठेनं करायचं नाही. हे बापिके व्याज, एखाद्याला खूप गरज पडली म्हणून ते द्यायचे, तसं नाही. मरणेशी झुंज नीच नव्हे, मृत्यूशीच झुंज करायची आहे त्याला. माऊली म्हणतात, बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिल्यानंतर किती मुरमुऱ्यासारखं करून करून खाईल तो, मुलमुल खाईल ना. बोचरी आहे लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, पोट भरणे की प्राणशुद्धी म्हणो. त्याला पोट भरणं म्हणावं की प्राणशुद्धी म्हणावं. भरपूर अन्न खाल्लं, पोट भरून जर खाल्लं तर पोट भरणं झालं. किंवा काही सकस अन्न असतं बदामासारखं, ते थोडं घातलं तरी त्याची प्राणाची शुद्धी होते. म्हणजे प्राण पुष्ट होतो, त्यानं प्राण पुष्ट होतो. इथं तो
लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाने जर तोंडात घातले तर त्याचं पोट भरणं होईल का प्राणाची शुद्धी होईल? यातलं दोन्हीचं काय होईल? काहीच होणार नाही, काही होणार नाही. हिरड्या सोलून निघतील फक्त, त्याच्यातून रक्त निघेल, तसं काही व्हायचं नाही. काय व्हायचं? इतके कष्ट या लागे पांगुळा हेवा, नभे वायुशी पांडवा तेही देहवंता जीवा अव्यक्तिगती. म्हणून येरते पार्था नेणतीची ते व्यथा, जे का भक्तिपंथा ओठंगले. आणि पुढं भक्तिपंथ सांगितला. म्हणजे 12व्या भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाची पार्श्वभूमी या 2 प्रकाराने, की सगुण भक्त, निर्गुणाचे भक्त, निर्गुणाला झोंबणारे भक्त. आणि म्हणून सगुणाच्या भक्ताचं मोठेपण केलं, त्यांचा मी उद्धार करतो म्हणून सांगितलं. आणि पुढे तू असं हो म्हणून सांगितलं. आणि जो असं होतं ते असे असतात म्हणून शेवटच्या 7 श्लोकात सांगितलं. एवढाच अध्याय, की नाही, नेटका, छोटासा, पण अत्यंत हृदयाचा ठाव घेणारं वर्णन भगवंतानी एक विचार मांडले. तेव्हा क्लेशोधिकतरस्तेष, तेव्हा हे क्लेश म्हणजे श्रम, बरं का, क्लेश म्हणजे श्रम. तुकाराम महाराजांनी या भागात 2 दाखवलं. मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळे. दुःख वाढतं कसं ते सांगितलं, की प्रत्याहाराच्या प्रकरणामध्ये इंद्रियांना विषयाची गाठ सुटताना, इंद्रियांना विषय सोडताना जे कष्ट, जे दुःख होतं, सारसाई विघडता वगैरे सांगितलेलं, हे दुःख सांगितलं. आणि पुढे कष्ट आहेत म्हणजे श्रम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा योगियाचा धर्म नव्हे वाढवावे श्रम. योगियानं या पद्धतीनं योग साधन करणं म्हणजे श्रम वाढवणंच नव्हे. काय प्रश्नचिन्ह. तुकाराम महाराज, नव्हे वाढवावे श्रम, नव्हे तर वाढवावे श्रम. श्रम वाढतो. कोणते श्रम? आत्ता सांगितलेले क्लेशोधिकतरस्तेषा. कामक्रोध, रिद्धिसिद्धी आणि महेंद्रादी पद, या 3 गोष्टी त्यांना अडवतात. 3 गोष्टी अडवतात. आणि इंद्रिय ताब्यात आणताना दुःख होतं. आणि या 3 गोष्टी वाढवतात ते, नाही तर मग काय होतं? श्रम जातो सगळा वाया. स्वर्गात गेला परत आला, ब्रह्मलोकात गेला परत आला, इकडून गेला परत आला, श्रम वाया गेले ना, श्रम वाया गेले. इथून 50 किलोमीटर नगर आहे, तिथपर्यंत गेलो आणि भिंगारपर्यंत गेल्यावर सगळं आंदोलन चाललं होतं, परत आलो, वाचून आलो याचा आनंद आहे, पण श्रम झाल्याचं शीण आहेच की. नसतो गेलो तर बरं झालं असतं, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे योगी पुरुषाचा योग थेटपर्यंत जाण्यासाठी हे काही आडवं आलं न पाहिजे ना. म्हणून काय, ऐसा योगियांचा धर्म नव्हे वाढवावा श्रम. श्रम वाढतो. आणि तुकाराम महाराजांनी अगदी हीच गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलीच गोष्ट 3ऱ्या चरणात सांगितली, की हा इतके दुःख सोसून आणि इतके कष्ट करून हा योग करताना सुद्धा नकळे आवडी काय नेणो कैसी घडी. म्हणजे काय तर नकळे आवडी असं आहे, आपल्या मनात कोणत्या कोणत्या आवडी दडलेल्या आहेत. आवडी म्हणजे आसक्ती. कोणत्या कोणत्या विषयाच्या आवडी आसक्ती दडलेल्या आहेत त्या आपल्यालाच कळत नाहीत, अशी गोष्ट आहे. एखादा तरुण माणूस काही ब्रह्मचार्याच्या मेळाव्यात आला तर तोही म्हणतो मलाही ब्रह्मचारीच राहायचं आहे. पण त्यांची संगती सुटल्यावर थोडंसं वय झाल्यानंतर चंचल मन जर होऊ लागलं तर त्यावेळेस लग्न करता येत नाही, वय झालं म्हणून पोरगी मिळत नाही आणि ब्रह्मचारीही राहणं होत नाही, अशी पंचायत होते. म्हणून आपल्या अंतःकरणात आसक्ती कुठं दडली आहे ते सांगता येत नाही. म्हणून प्रल्हादजींनी म्हटलं की देवा, तुम्हाला मला देऊ नका, काही मला द्यायचंच असलं तर माझ्या अंतःकरणात कुठेही काम राहणार नाही, आसक्ती राहणार नाही, असं द्या मला, असं द्या, अशी गोष्ट आहे. म्हणून कोणीही माणसानं विरक्ती सांगू नये आपली आणि आपल्याला आसक्ती नाही असं म्हणू नये, अशी गोष्ट आहे. एक 100 वर्ष उलटून गेलेले एक महात्मे होते आणि ते होते आता पडून होते अंथरुणावरती, जवळजवळ शेवटचे दिवस होते त्यांचे, बोलत होते अजून.
त्या सगळ्या परिसरातल्या संन्यासी साधू लोकांनी एकदा विचार केला, यांच्याकडे जाऊ म्हणे, आपण दर्शनाला जाऊ, भेटायला जाऊ, काही विचारू. सगळे आले, सगळे नमस्कार केला, बसले, त्यांनाही आनंद झाला. तेव्हा त्यांनी सगळ्यांनी सांगितले, बाबाजी आप उम्र से बडे बुजुर्ग हो, आपण खूप ध्यान धारणा केली आहे, आपण खूप साधन केलं आहे, आपला अनुभव खूप मोठा आहे. आता आपली आमची संगती फार दिवस राहील असं वाटत नाही. तेव्हा आम्ही दर्शनाला आलो, दुःखानं आलो, पण आम्ही विचारतो की तुमच्या आपके जीवन में कुछ खास बात हो तो हमको कहिए, आम्हाला बोला, खास बात काय तुमच्यात, तुम्ही तुमच्या साधनेतून, तुमच्या अनुभवातून काय खास मिळवलं आहे तुम्ही ते सांगा, की जे आम्हाला आमच्या जीवन यात्रेत साधनेकरता उपयोगाला येईल. ते हसले आणि हसल्यानंतर म्हणले, सुनो खास बात मेरे जीवन की. तेव्हा त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मी जी साधना केली, जे काही मिळवलं ते मिळवलं, आणि आता माझी अशी अवस्था आहे की मला आता शरीराचाही मोह नाही. आता कोणत्या वेळेत जायचं तरी मला दुःख होणार नाही. मला द्रव्याचा मोह नाही. माझ्यासमोर कोट्यावधी रुपयाचा ढीग टाकला आणि तुम्हाला देतो म्हणलं तर मला आनंद होणार नाही, आणि कोणी घेऊन गेलं तर मला दुःख होणार नाही. शरीराचा मोह नाही, पैशाचा मोह नाही, कशाचा नाही. पण खास बात ही सांगतो की मी इतक्या वयाचा होऊन शरपंजरी पडल्यासारखा इथं पडू नये आता, पण अशा वेळेस जर कोणी नसताना एखादी तरुण युवती जर माझ्याजवळ आली तर तिच्यापासून मी माझ्या मनाला स्थिर ठेवून शकेन की नाही याची मला गॅरंटी नाही. अजून हे 100च्या पुढे गेलेला असा एक महात्मा सांगतोय. म्हणून या इंद्रियांच्या वरती, मनाच्या वरती अशा प्रकारानं कधीच भरोसा ठेवायचा नाही. दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ. तुका म्हणे अग्नी जरी झाला साधू, तरी घडे बाधू संकष्टने. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृत्तिकेचा. काय होतं नाठेवे हा देव, न घडे भजन, लाचावले मन आवरेना. अशी गोष्ट तुकाराम महाराज हे त्या महात्म्याने हेच सांगितलं. हे सांगायचं याच्याकरता की तुकाराम महाराज म्हणतात, नकळे आवडी नेणो काय नेणो कैसी घडी. तर नकळे आवडी याचा अर्थ असा की योग आचरण करणाऱ्या पुरुषानं पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं हा नियम आहे. आणि या नियमात असताना आसक्ती जर दडलेल्या असल्या आत, तर त्या उफाळून कधी येतील. आवडी म्हणजेच आसक्ती, विषयाची आवडी, प्रपंचाची आवडी, देहादिकांची आवडी, इंद्रियांची आवडी, अशी गोष्ट. तर या आसक्तीच्या दडून बसलेल्या असतात. एखाद्या माणसानं पोहत असताना एक फळी होती त्या पाण्यात फळी होती, आणि त्याने काय केलं, समांतर 2 पाय दिले आणि त्याच्यावर उभा राहिला. ती फळी खाली गेली, हा वर आला, म्हणजे असं उभा राहिला त्या फळीवरती पाण्यात. फळी खाली गेली. ती फळी अशी वर यायचा प्रयत्न करीत होती. यांनी समांतर बॅलन्स सांभाळला तोपर्यंत सांभाळा, पण इकडे तिकडे लक्ष केलं की बॅलन्स सुटल्यावर ती फळी तिरपी झाली आणि सटकन वर येताना त्याच्या नडगीला लागली, फटकन वर आली, एकदम वर आली. म्हणजे पाण्यात दाबलेली फळी जशी उसळून एकदम वर येते, त्याप्रमाणे आपली आसक्ती विषयाची वासना जर असेल तर ती अशा प्रकारची दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, ती कधीतरी उसळून वर येते. आणि ज्या वेळेला वर येते त्यावेळेला ती आवरत नसते. म्हणून अशा प्रकारच्या वासनांना हळूहळू स्थिर करून नाहीसं करण्याकरता गृहस्थाश्रमाचा किल्ला शास्त्रकारांनी आपल्याला सांगितला आहे. अशी गोष्ट आहे. ज्याला नसेल त्याला प्रणाम आहे. पुन्हा तोच विषय, ज्याला वासना नाही त्याचा प्रश्न नाही, ज्याला आवरता आली त्याचाही प्रश्न नाही, पण अर्धवट माणसाचा प्रश्न आहे हा. तर अशा वेळेस आसक्ती किती दडून बसल्यात अंतःकरणात,
म्हणून नकळे आवडी आणि काय नेणो कैसी घडी. कोणत्या प्रसंगात कोणत्या अंगाचं साधन करताना कोणत्या प्रसंगात पुढं कसा प्रसंग येईल कोणाला माहिती. एकांतात स्त्रियांच्या स्त्रीच्या संगतीचा प्रसंग आला आणि आसक्ती जर उफाळून वर आली तर काय होईल. सगळं गेलं की मुसळकेरात गेलं सगळं. म्हणून नकळे आवडी, आसक्ती किती दडल्यात ते कळत नाही. आणि काय नेणो कैसी घडी, कोणता प्रसंग कोणत्या घटकेला येईल ते सांगता येत नाही. म्हणून हा श्रम वाढतो, हे दुःख वाढतं. आणखी काय होतं, तुका म्हणे थिते चित्त पावबावे. तुका म्हणे थिते तर तुका म्हणे थिते दुःख पावबावे चित्ते. जशी इंद्रियांना क्लेश होतात, जशी गती बिघडते, जसं दुःख होतं, त्याप्रमाणे चित्त स्वस्थ असतं. कधी आपलं योग करताना स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो, भक्तिमार्गात स्वस्थ असतं. पण या मार्गात गेल्यानंतर अशा जर अडचणी आल्या तर चित्त स्थिर असलेलं चंचल होतं, सुखात असलेलं दुःखात जातं, निश्चिंत असलेलं चिंतेत जातं. आणि त्या चित्ताकडून कशाचंही चिंतन नीट होत नाही, ते चित्त वाया जातं शेवटी. चित्त तरी गेले आहे परी उन्मनिते नव्हे असं म्हणण्यासारखं होतं. आणि असं असल्यामुळे चित्ताचा विक्षेप, वाढविलेला श्रम, वाढलेली दुःख हे त्या ठिकाणी येतात. ऐसा योगी यांचा धर्म नव्हे वाढवावा श्रम. या सगळ्या अभंगाचं तात्पर्य इतकंच अशा प्रकारचं आहे की त्यावेळेला योग करणारा, बघा तुम्ही एवढंच सांगतो थांबतो, ज्ञानेश्वर माऊली योग्यांची माऊली असताना तेच लोकांना सांगतात की योगाचं साधन करू नका, तुम्ही योगाचं साधन करू नका. कुठे? ज्ञानेश्वर माऊलीचा एक मोठा वासुदेव आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या 2 चरणं याकरता त्यांनी दिली आहेत. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान. नागिणी उत्साह, नागिणी म्हणजे कुंडलिनी, कुंडलिनीचा उत्साह म्हणजे वर उचलणे, वर उठणे, उत्साहाने नागिणी म्हणजे कुंडलिनी उठणे. नागिणी त्याच्याकरता नवद्वाराचं निरोधन करावं लागतं. नवद्वाराच्या चौकचकी जाणवणी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची असं म्हटलं. तर म्हणजे कुंडलिनीचं उद्दीपन करण्याकरता नवद्वारांचा निरोध करावा लागतो. आणि हा निरोध करताना काय, नागिणी उत्साहे नवई द्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या ज्या 3 नाड्या असतात त्यात मधली सुषुम्ना असते. तर योग्याने आपली वृत्ती ती कुंडलिनी जागवून आणि त्या ठिकाणी तिचं सुषुम्नेत संचरण करावं लागतं. मग ती वरती एक एक चक्रभेद करत जाते. कोण? कुंडली जाते. नागिनी उत्साहे नवईद्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. हा मार्ग अतिशय अवघड आहे, ज्ञानोबाराय बोलतात. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. सगळे ऋषी मुनी म्हणतात की सामान्य माणसाला हा मार्ग साधणार नाही. मग काय करावं? नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान. अहर्निशी मुक्तीकडे नाही लावायचं, चिंतनाकडे लावायचं. नरहरी म्हणजे नृसिंह भगवान घ्या किंवा भगवान वैकुंठनाथ घ्या, नृसिंहाचा अवतार ज्याने घातला तो. भगवंताच्या अहर्निशी चिंतनेनं मुक्तीचं स्थान मात्र नक्की मिळतं. आणि या नागिणी उत्साह नवईद्वारे निधून म्हणजे योगाचं आचरण करून मुक्तीचं स्थान मिळेल याची नो गॅरंटी, हे ज्ञानोबाराय बोलतात. मग काय होत असतं याच्यात? मुक्तीस्थान जर नाही मिळालं, नरहरीचं चिंतन नाही केलं आणि योग करू लागलं आणि मुक्तीचं स्थान नाही मिळालं तर काय होतं?
त्याच्या पुढच्या चरणात सांगतात, मोडीशी करचरण तेणे पावसी अंतसमो. तुझा वायू, आत्ता मी उदाहरण सांगितलेलं साताऱ्याचं त्याप्रमाणे, तुझा वायू जर कुठे कुपित झाला तर तुझा हातपाय मोडून जाईल. हातपाय मोडल एखादा, मोडीशी करचरण, आणि त्याच्यातच तुझा अंत होईल. म्हणजे आयुष्य संपेल. हे शरीर सोडून योगाचं पुढचं काहीच मिळणार नाही तुला, आयुष्य संपेल. मोडीशी करचरण तेणे पावसी अंतसमो. मग काय ब्रह्मविद्या प्राप्त होईल का त्यानं? नाही म्हणे, नाही म्हणे. अंतसमो, पावसी अंतसमो. मोह तृष्णा न सुटे, ब्रह्मविद्या केवी गमो. ब्रह्मविद्या कशी गमेल तुला, म्हणजे कशी प्राप्त होईल? मोह, शरीराचा मोह आणि प्राप्तीची तृष्णा. तृष्णा म्हणजे मला हे पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, ही जी वृत्ती आहे धावणारी, लोभी वृत्ती, त्याला तृष्णा म्हणतात. तर अशी तृष्णा, द्रव्याधिकाची, भोगाधिकाची, पदाधिकांची तृष्णा, असलेल्याचा मोह आणि नसलेल्याची तृष्णा, ही जोपर्यंत सुटली नाही तोपर्यंत ब्रह्मविद्या कशी गम्य होईल? होणार नाही. आणि हातपाय मोडून मात्र, मरून मात्र जावं लागेल ब्रह्मविद्या. मग काय साधलं? काहीच साधलं नाही. काय बिघडलं? मोठा हा अन्याय जे हरिचरणी नाही नमो. भगवंताच्या चरणी नतमस्तक आपण जर नाही झालो, हा योग करताना तो हा मोठा अन्याय होतो त्याच्यावर. हरिचरणी नाही नमो. आणि शेवटी सांगितलं या दोन चरणाच्या मोक्षाची चाड तरी मुकुंदी मनरम. मोक्षाची चाड असेल तर या अशा प्रकारच्या क्लेशधिक, क्लेशतर, क्लेशतम अशा प्रकारच्या या साधनेत पडू नका. मुनिजनांनी हे सांगितलं आहे, मी हे सांगतो. मोक्षाची चाड तरी, चाड असेल मोक्ष मिळवण्याची, मुकुंदना मुक्तिदाता. मुक्तिदाता जो भगवान आहे, भगवान श्री विष्णू, त्याच्या ठिकाणी मुकुंदी मन रमू. आपलं मन त्याच्या ठिकाणी रमवा. भगवंताच्या ठिकाणी मन रमवा म्हणजे भक्ती करा, अशी गोष्ट आहे. हे माऊली सांगते. तेव्हा अशा प्रकारचं हे श्रम वाढवण्याचं दुःख प्राप्त करणे, श्रम वाढवीत राहणे, आणि कोणत्या वेळेला कोणती घडी येईल आणि कोणती आसक्ती उफाळून येऊन कसा नाश होईल त्याची गॅरंटी नसणे, आणि स्वस्थ चित्ताला चंचल करून भरकटवून टाकणे, ह्या गोष्टी योगाच्या धर्मात होत असल्या कारणानं सामान्य माणसाने याच्या नादी लागू नये. हे तिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणले, इथे तुकाराम महाराज म्हणाले. सगळ्या श्रेष्ठांचं हेच मत अशा प्रकारचं आहे. योगी पुरुषाला योगाचं आचरण करायचं असलं त्याने खुशाल नक्की करावं, काहीच नाही, अडचण नाही, काही करावं. त्याला म्हणलं योगे सोपे योगासारखे काय आहे? इंद्रिय एकदा आवरल्यावर योग सोपा होऊन जातो. पण ते त्याच्याकरता, आपल्याकरता नाही. येतात आपली आपली कपॅसिटी आपण ओळखली पाहिजे की आपण काय लायकीचे आहोत, आपली काय योग्यता आहे. दुसरा कोणी आपल्याला परीक्षा करीत नसतो, नीट आपणच आपली परीक्षा घ्यावी लागते. इतक्याप्रमाणे साधन करावं लागतं. या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य इतकंच अशा प्रकारचं आहे की आपण संसाराच्या दुःखातून निघण्यासाठी साधन जरूर करावं, पण संसाराच्या दुःखातून निघायचं आणि योगासारखं साधन अधिकार नसताना जर करायला गेलं तर आगीतून निघून फुंपाट्यात पडल्यासारखं झालं ना. संसारात काय दुःखच आहे ना, आणि योगात काय दुःखच आहे. आणि अधिकार नसल्यामुळे त्याचा शेवट जर नाही सापडला, दुःख भोगून सापडलं तर ठीक आहे बाबा, की झालं दुःख पण शीन गेला, आता सापडलं ना. पण शेवटही सापडला नाही, माघारी येता येत नाही, वाया जाण्याचं काम घडलं आणि दुःख तर वाढलं. पण संसारात त्याच्यापेक्षा अजून काय जास्त? काही नाही जास्त. दुःख आहे आणि सुख काहीच नाही, अशी गोष्ट आहे. संसार दुःख मूळ म्हटलं, आणि संसाराची दुःखे सांगू किती असं म्हटलं. म्हणजे इंद्रियाला मोकळं सोडलं की संसाराचं दुःख येतं. ते पाप करतात आणि पापाचं फळ कर्म म्हणून पुढे दुःख भोगायला येतं. आणि आवरण्याचा जास्तच प्रयत्न केला आणि यांना योगात घातलं तर कुठेतरी हे गचकून पुन्हा तेच करून तिथून त्या ठिकाणी परत येऊन पुन्हा संसारात दुःख करता येणार. तर याकरता
याकरता मनुष्यानं भक्ती मार्गाला त्या ठिकाणी लागावं हा उद्देश इथे सांगितला नसला तरी अशी भक्तिपंथ बहुत सोपा. अशा प्रकारच्या भक्तीचं हे करावं. आणि एक शेवटी सांगतो की भक्ती करता करता सुद्धा योगाच्या सगळ्या प्रक्रिया या भक्ती करणाऱ्याला प्राप्त होतात असं श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात स्पष्ट सांगितलेलं आहे. असो अशा प्रकारानं कष्टानं योग करीत करीत कधीही धोका होण्याची शक्यता असणं असे श्रम आणि कष्ट आणि चंचलत्व वाढवण्यापेक्षा भक्तीच्या मार्गानं शांतपणे जाता जाता सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे आणि सगळ्याचा शेवट परमात्मा आहे तोही आपल्याला प्राप्त होईल. तर भक्तीची साधना कलियुगामध्ये शांतपणे करावी, साधूंच्या संगतीत करावी आणि परमात्म्याची भेट प्राप्त करून घेऊन आपली जीवनयात्रा आपण सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी समर्पित करून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या आणि प्रभूंच्या चरणी समर्पण करून आपण इथेच त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. तुका म्हणे ठीते, तुका म्हणे ठीते, तुका म्हणे ठीते, तुका म्हणे ठीते. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली